नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरंच आपला खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सप्टेंबर महिन्याचा मॅरेथॉन पाहत आहोत। तर यामध्ये आपण 100 प्रश्न आणि त्यांचे पुरेपूर स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे। तर खालीलपैकी कोणत्या देशाने मार्च 2026 पासून शाळेच्या वर्गामध्ये मोबाईल फोनवर पूर्णपणे बंदी घालण्याची मोठी घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, दक्षिण कोरिया या देशाने। कोणत्या देशाने? तर दक्षिण कोरिया या देशाने। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, तरुणांमध्ये सोशल मीडियाचे व्यसन आणि अभ्यासातून विचलित होण्याच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने मार्च 2026 पासून शाळेच्या वर्गामध्ये मोबाईल फोनवर पूर्णपणे बंदी घालणारा कायदा मंजूर केलेला आहे। तर काँग्रेसमध्ये द्विपक्षीय पाठिंबा असलेला हा कायदा मार्च 2026 मध्ये लागू होईल आणि शैक्षणिक संस्थांमध्ये स्मार्टफोन वापरण्यामध्ये बंदी घालणाऱ्या देशांच्या यादीमध्ये दक्षिण कोरियाचा देखील समावेश होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण कोरियाविषयी शॉर्टमध्ये स्टॅटिकची महत्त्वाची माहिती पाहूयात। तर कोणत्या खंडामध्ये आहे? तर आशिया खंडामध्ये। राजधानी आहे सोल आणि चलन आहे दक्षिण कोरियन वॉन। ठीक आहे, सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवत चला। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा। तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, न्यायमूर्ती संदीप शिंदे हे होते। कोण होते ते? तर न्यायमूर्ती संदीप शिंदे। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीवरून आंदोलन सुरू झाले होते। तर सरकारने या संदर्भामध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती। तर या समितीसमोर मराठा आरक्षणावर चर्चा झाली, मात्र चर्चा निष्फळ ठरली होती। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका कायम ठेवली होती। तर सरकार आणि समिती आरक्षणासाठी उपाययोजना शोधत असली तरी तातडीने ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनावर तोडगा निघालेला नाही, लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे तिसरा। तर जम्मू आणि काश्मीर बँकेचे नवीन गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, एस कृष्णन यांची। कोणाची? तर एस कृष्णन यांची। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर जम्मू आणि काश्मीर बँकेने एस कृष्णन यांची नवीन गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती जाहीर केली आहे, जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयच्या मान्यतेच्या अधीन आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न। तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF च्या कार्यकारी संचालकपदी अलीकडेच नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, उर्जित पटेल यांची। कोणाची? तर उर्जित पटेल यांची नुकतीच नियुक्ती अलीकडेच करण्यात आली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर स्थापना केव्हा झाली? तर जुलै 1944 मध्ये आणि IMF चे मुख्यालय वॉशिंग्टन DC युनायटेड स्टेट्स मध्ये आहे आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत क्रिस्टलिना जॉर्जिएवा। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर पाचवा प्रश्न। तर स्वित्झर्लंड मधील झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग 2025 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, रौप्य पदक जिंकले आहे। कोणते पदक? तर रौप्य पदक। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक आणि ऑलिम्पिक भालाफेक विजेता नीरज चोप्रा स्वित्झर्लंड मधील झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग फायनल मध्ये 85.10 मीटर भालाफेक करून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे। तर जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 91.51 मीटर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकले। तर त्रिनिदाद आणि टोबॅगोचा कॅशॉर्न वॉलकॉट 85.95 मीटर भाला फेकून तिसरे पदक मिळवले आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 6वा आहे आपला। तर 1 सप्टेंबर 2025 पासून कोणत्या राज्यामध्ये नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम नुकतीच आयोजित केली जाणार आहे, म्हणजे केली गेली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी,
उत्तर प्रदेश या कोणत्या तर उत्तर प्रदेश या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होत असतो. तर दोन चाकी वाहन चालकांमध्ये हेल्मेट न वापरल्याची प्रवृत्ती अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढवते. तर विद्यार्थ्यांनो, या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने 1 सप्टेंबर 2025 पासून नो हेल्मेट नो इंधन मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर या मोहिमेनुसार आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हेल्मेट न घातलेल्या वाहन चालकाला पेट्रोल पंपावर इंधन दिले जाणार नाही. तर यामुळे लोकांना जबरदस्तीने का होईना पण हेल्मेट वापरण्यामध्ये प्रवृत्त केले जाणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, रस्ता सुरक्षा नियमांचे पालन वाढेल व अपघातातील मृत्यू दर कमी होण्यास खूप जास्त मदत देखील होणार आहे. तर अशा प्रकारच्या मोहिमा काही वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये स्थानिक पातळीवर राबविण्यात आल्या होत्या, पण संपूर्ण राज्य स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये राबवणारे उत्तर प्रदेश हे पहिलेच राज्य ठरले आहे. यानंतर आपण पुढील प्रश्न 7वा पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने कोणती कारवाई सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, ऑपरेशन चक्र ही कारवाई सुरू केली आहे. कोणती? तर ऑपरेशन चक्र ही. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये अलीकडेच सायबर क्राईमचे प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेले असून विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावरून फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत. तर यामध्ये बँकिंग फ्रॉड, ऑनलाईन ट्रेडिंग, फिशिंग, फेक कॉल्स आणि ईमेल स्कॅमचा खूप मोठ्या प्रमाणात समावेश होतोय. तर या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे CBIने ऑपरेशन चक्र नुकतेच सुरू केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कारवाई अंतर्गत काय आहे? तर आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांवर मोठी धडक कारवाई केली जाते. तर आपल्या भारतासोबत अमेरिकन, कॅनेडियन व इतर परदेशी सुरक्षा यंत्रणाही सहकार्य करतात. या मोहिमेद्वारे टोळीचा प्रमुख व मुख्य सूत्रधार यांना अटक करण्यात आलेली आहे. यानंतर यामुळे भारत सरकारने सायबर सुरक्षेबाबतचा आपला शून्य सहनशीलतेचा दृष्टिकोन देखील दाखवलेला आहे. तर CBIचा लॉंग फॉर्म काय आहे? तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे. आणि CBIची स्थापना 1963 मध्ये करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. सर्वांनी ही स्टॅटिकची शॉर्ट माहिती लक्षात ठेवत चला. आणि CBIची मुख्य भूमिका काय असते? तर भ्रष्टाचाराविरोधी तपास करणे, सायबर गुन्हे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे तपास करणे. ठीक आहे. यानंतर 8वा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा कधी साजरा केला जात असतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जात असतो. केव्हा? तर 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान. त्याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये पोषण आणि आरोग्य याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणजे नॅशनल न्यूट्रिशन वीक साजरा केला जात असतो. तर 1975 पासून हा उपक्रम सुरू झालेला आहे आणि 2018 पासून भारत सरकारने राष्ट्रीय पोषण अभियान सुरू केले आहे, ज्यामध्ये या आठवड्याला विशेष महत्त्व दिले जात असते. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये ही आठवडा 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान विविध उपक्रमांसह साजरा केला जात आहे. तर मुख्य उद्देश काय आहे याचे? तर कुपोषणाविरुद्ध लढा देणे, स्त्रिया, बालक आणि किशोरवयीन मुलींच्या आहारावर भर देणे आणि पोषणयुक्त आहाराबाबत लोकजागृती करणे. ठीक आहे. यानंतर संतुलित आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीची माहिती देखील देणे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या या प्रश्नाकडे. तर हैदराबाद गॅझेटियरचा मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मराठ्यांना कुणबी म्हणून नोंदवले गेले आहे असा संबंध आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण स्पष्टीकरणासहित. तर विद्यार्थ्यांनो, मराठा समाजाला OBC आरक्षण मिळावं यासाठी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजेच हैदराबाद गॅझेटियर. तर या गॅझेटियरमध्ये काही ठिकाणी मराठा लोकांना कुणबी म्हणजेच OBC प्रवर्गातील जात म्हणून नोंदवले गेले आहे. तर याच पुराव्यावरून सरकार मराठ्यांना OBC मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. तर विद्यार्थ्यांनो, पण OBC समाज याला विरोध करत आहे. तर त्यांचे म्हणणे आहे की जर मराठ्यांना OBC मध्ये घेतले तर खऱ्या OBC समाजाचा हिस्सा कमी होईल, त्यामुळे सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. तर विद्यार्थ्यांनो,
हैदराबाद गॅझेट हे 1918 साली हैदराबादच्या निजाम सरकारने प्रकाशित केलेले एक सरकारी दस्तऐवज आहे। तर या गॅझेटमध्ये हैदराबाद राज्यातील विविध समाज समूहांची माहिती, त्यांचे सामाजिक व शैक्षणिक स्तर, व्यवसाय, कृषी इत्यादींचा तपशिलावर उल्लेख आहे। तर विशेषतः या गॅझेटमध्ये हिंदू मराठा या समुदायाला कुणबी म्हणून ओळखले जाते। ठीक आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्यामुळे त्यांना ओबीसी म्हणजे इतर मागास वर्गीय आरक्षणाचा हक्क मिळतो आणि महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान हे गॅझेट महत्त्वपूर्ण ठरले आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समुदायाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय देखील घेतला आहे, ज्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकतो। यानंतर तथापि या निर्णयाला ओबीसी कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे, कारण त्यांना भीती अशी आहे की त्यामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम होऊ शकतो। त्यांनी सरकारकडून स्पष्टता आणि पारदर्शकता देखील मागितलेली आहे। त्यानंतर 10वा प्रश्न, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सतीश कुमार यांची अलीकडेच नियुक्ती करण्यात आलेली आहे। सर्वांनी लक्ष द्या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवण्यात आलेला आहे। तर त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2025 रोजी संपणार होता। तर विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे बोर्डाची स्थापना 1905 मध्ये करण्यात आली। मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि जया वर्मा सिन्हा रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत। तर रेल्वेविषयी आपण स्टॅटिकचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहून घेऊयात विद्यार्थ्यांनो, महत्त्वाचे आहेत खूप। तर 1853 मध्ये पहिली ट्रेन कोणत्या 2 स्थानकांदरम्यान सुरू झाली? तर मुंबई ते ठाणे। आणि जगातील सर्वात उंच रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नद्यांवर बांधला आहे? तर चिनाब नदी, जम्मू काश्मीर। यानंतर आपल्या भारतामध्ये रेल्वे मार्ग कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये स्थापन झाला? तर लॉर्ड डलहौसी यांच्या। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणते भारतीय रेल्वेचे शुभंकर चिन्ह आहे? तर भोलू हत्ती हे आहे। यानंतर आपल्या भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो आहे कोलकातामध्ये। यानंतर आपल्या भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणामध्ये आणि आपल्या भारतातील पहिल्या वंदे मेट्रो सेवेचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल असे ठेवण्यात आलेले आहे। ठीक आहे, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर यानंतर 11वा प्रश्न, खालीलपैकी कोणी नेपाळला हरवून सॅफ 17 वर्षाखालील महिला अजिंक्यपद 2025 जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन सी, आपल्या भारत। या कोणत्या? तर आपल्या भारत। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताने पुन्हा एकदा दक्षिण आशियामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे आणि भूतानमधील थिम्पू येथील चांगली मिथांग स्टेडियमवर नेपाळचा 5-0 असा पराभव करून सॅफ अंडर 17 महिला अजिंक्यपद 2025 चे विजेतेपद पटकावले आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 12वा। तर रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025 साठी कोणत्या भारतीय NGO ची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, म्हणजे फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल ग्लोबली, म्हणजे जागतिक स्तरावर मुलींना शिक्षण देण्यासाठी एक फाउंडेशन। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेट गर्ल ही आपल्या भारतातील पहिली नानफा संस्था आहे, जिला 2025 पासून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देखील मिळालेला आहे। तर मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी, समाजातील रूढींना आव्हान देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार त्यांना दिला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेट गर्ल बद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर 2007 मध्ये स्थापन झालेली ही एक संस्था राजस्थानमध्ये सुरू झाली आणि आता ती 30,000हून अधिक गावांपर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे 20 लाखांहून अधिक मुलींना शिक्षणामध्ये परत येण्यात मदत देखील झालेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, लाडो लक्ष्मी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, हरियाणा या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे। कोणत्या राज्यामध्ये? तर हरियाणा या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, हरियाणा सरकारने लाडो लक्ष्मी योजना जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत 25 सप्टेंबर 2025 पासून 23 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या पात्र महिलांना मासिक 2100 रुपये मदत दिली जाणार आहे। तर हरियाणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थ्यांनो,
हरियाणाची राजधानी आहे चंदीगड, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, राज्यपाल सध्याचे बंडारू दत्तात्रय। यानंतर विद्यार्थ्यांनो राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात। तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान, कालेसर राष्ट्रीय उद्यान आणि लोकसभेच्या एकूण जागा आहेत 10, राज्यसभेच्या जागा आहेत एकूण 5 आणि विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत आणि शेजारील राज्य आहेत एकूण 5। कोणते कोणते तर पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान। यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेजारील केंद्रशासित प्रदेश आहेत 2, कोणते तर चंदीगड आणि दिल्ली। यानंतर पुढील प्रश्न 14वा आहे। तर अलीकडेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पदाची सूत्रे कोणी स्वीकारली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, TCA कल्याणी यांनी। कोणी तर TCA कल्याणी यांनी स्वीकारली आहेत। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो 1991च्या बॅचचे भारतीय नागरी लेखा सेवा म्हणजेच ICAS अधिकारी TCA कल्याणी यांनी देशाचे नवीन लेखा नियंत्रक म्हणजेच CGA म्हणून पदभार नुकताच स्वीकारलेला दिसून येत आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला 15वा। तर जागतिक शांतता निर्देशांक म्हणजेच GPI 2025 मध्ये आशियातील सर्वात सुरक्षित देश कोणता म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सिंगापूर हा देश। कोणता देश? तर सिंगापूर हा देश। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। विद्यार्थी मित्रांनो 2025च्या जागतिक शांतता निर्देशांक मध्ये म्हणजे GPI मध्ये सिंगापूर आशियातील सर्वात समृद्ध देश असणार आहे। तर सुरक्षित देश म्हणून देखील घोषित करण्यात आले आहे आणि सिंगापूर जागतिक स्तरावर 6व्या क्रमांकावर आहे। तर टॉप देश पाहून घेऊयात आपण खालील प्रमाणे। तर सर्वात शांत देश आहे आइसलँड, सलग प्रथम क्रमांकावर आहे तो आणि आपल्या भारताचे स्थान आहे 115वे स्थान 2.229 गुणांसह 2024च्या प्रमाणेच। ठीक आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो 16वा प्रश्न, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना नुकतीच सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, बिहार या राज्याने। कोणत्या? तर बिहार या राज्याने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो बिहार मंत्रिमंडळाने प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला तिच्या आवडीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बिहार सरकारने मंजूर केलेल्या या योजनेचा उद्देश महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असा आहे। तर या योजनेअंतर्गत बिहारमधील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला तिच्या आवडीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे। यानंतर बिहारविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर राजधानी आहे पटना, मुख्यमंत्री सध्याचे नितीश कुमार आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे आहेत। यानंतर बिहारच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत एक लाईन मध्ये। तर प्रत्यय अमृत हे बिहारचे नवीन मुख्य सचिव आहे। ठीक आहे। यानंतर 17वा प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो तर नवीन GST सुधारणांनुसार खालीलपैकी कोणत्या वस्तूंवर पूर्णपणे करमुक्ती म्हणजेच 0 GST दिलेली आहे? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, रोटी, पराठे आणि जीवन रक्षक औषधांवर। ठीक आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो दैनंदिन वापराच्या वस्तूंवर म्हणजेच केसांचे तेल, साबण, सायकली GST 12 ते 18% कमीत कमी 5% केलेला आहे। तर यानंतर रोटी, पराठे व जीवन रक्षक औषधे यावर 0 GST लागू होणार आहे आणि यानंतर विमा, जीवन व आरोग्य करमुक्ती केलेला आहे आणि सिमेंट व 3 चाकी वाहने 28% 18% पर्यंत केलेली आहेत आणि लक्झरी वस्तूंवर पान मसाला जसे की तंबाखू, सिगारेट, साखरेचे पेय यावर 40% विशेष कर लावलेला आहे। तर मोठ्या गाड्यांवर म्हणजेच 1200 सीसी पेक्षा जास्त पेट्रोल व 1500 सीसी पेक्षा जास्त डिझेल असणाऱ्या गाड्यांवर 40% कर असणार आहे। यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो GST चा लॉंग फॉर्म काय आहे? तर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स। तर 1 जुलै 2017 पासून आपल्या भारताला GST लागू झाली। तर याला वन नेशन वन टॅक्स म्हणूनही ओळखले जाते। तर विद्यार्थ्यांनो संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात आली 101वी घटना दुरुस्ती 2016 मध्ये आणि GST परिषद म्हणजे GST काउन्सिल कलम 279A अंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे। यानंतर 18वा प्रश्न, आपल्या भारतामध्ये शिक्षक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस साजरा केला जात असतो। केव्हा? तर 5 सप्टेंबर या दिवशी। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो
आपल्या भारतामध्ये दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस साजरा केला जात असतो. तर या दिवशी आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्वज्ञ आणि शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता. तर त्यांचा जन्म 1902 मध्ये झाला. तर त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजापुढे मांडले आणि 1962 साली पहिल्यांदाच हा दिवस साजरा करण्यात आलेला होता. तर विद्यार्थ्यांनो, शिक्षक दिनाचे उद्दिष्ट म्हणजे समाजामध्ये शिक्षकांचे योगदान अधोरेखित करणे व विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 19वा. तर नंदादेवी कन्या योजना कोणत्या राज्यामुळे सुरू करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तराखंड या राज्यामुळे. कोणत्या? तर उत्तराखंड या. लक्षात ठेवा, ऑप्शन बी हे योग्य उत्तर आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तराखंड सरकारने ही योजना सुरुवातीला नंदादेवी कन्या योजना म्हणून सुरू केली होती. नंतर तिचं नाव बदलून हमारी कन्या हमारा अभिमान ठेवण्यात आलेले आहे. तर लक्ष्य काय आहे? तर बालिका जन्माच्या वेळी आर्थिक मदत देणे, जेणेकरून बालिका भ्रूणहत्या कमी व्हावी व लिंगानुपात सुधारावा. तर अर्ज करण्याची पात्रता: लाभार्थीला उत्तराखंड स्थायी रहिवासी असणे खूप आवश्यक आहे. तसेच BPL म्हणजेच गरिबी रेषेखाली वर्गाचा असणे, ग्रामीण आणि शहरी आद्य वार्षिक उत्पन्नानुसार पात्रता भिन्न होती. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रक्कम व वितरण: तर जन्माच्या वेळी एकूण 5000 FD म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ठेवले जाते आणि बाकीची रक्कम 18 वर्ष पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणानंतर मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी या योजनेला नंदादेवी कन्या धन योजना म्हणूनही ओळखले जात असते. तर वृद्धीकरण: नंतर योजना सुधारून FD रक्कम वाढवून 15,000 करण्यात आली, ज्यामध्ये 5,000 जन्मावेळी आणि बाकीची रक्कम 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आणि व्याजासह दिली जाणे सुरू झाले. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 20वा प्रश्न. तर NIRF क्रमवारीनुसार 2025 मध्ये आपल्या भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून कोणते विद्यापीठ घोषित झाले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच IISc बेंगळुरू हे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क म्हणजेच NIRF 2025 नुसार बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला आपल्या भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच JNU युनिव्हर्सिटी. तर तिसऱ्या क्रमांकावर मणिपाल उच्च शिक्षण अकादमी. चौथ्या क्रमांकावर जामिया मिलिया इस्लामिया. 5व्या क्रमांकावर दिल्ली विद्यापीठ. तर 6व्या क्रमांकावर बनारस हिंदू विद्यापीठ म्हणजेच BHU युनिव्हर्सिटी आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, या क्रमवारीमध्ये संशोधन, अध्यापन, नवकल्पना, पदवीधर, रोजगार क्षमतेसारख्या बाबींचा विचार केला जात असतो. यानंतर पुढील प्रश्न 21वा. तर ग्लोबल पीस इंडेक्स 2025 नुसार खालीलपैकी कोणता देश जगातील सर्वात शांत देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आइसलँड हा देश. कोणता? तर आइसलँड. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल पीस इंडेक्स हा आंतरराष्ट्रीय अहवाल आहे जो प्रत्येक वर्षी देशांमध्ये शांतता, हिंसा, संघर्ष आणि सुरक्षा यावर आधारित रँकिंग देत असतो. तर 2025 मध्ये आइसलँड हा जगातील सर्वात शांत देश म्हणून पहिले स्थान मिळवले आहे. तर विद्यार्थ्यांनो, या यादीमध्ये इतर टॉप 10 शांत देशांमध्ये आइसलँड नंतर आयर्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, सिंगापूर, पोर्तुगाल, डेन्मार्क, स्लोव्हेनिया आणि फिनलंड आहेत. तर उदाहरण दाखल, भारत हा 115व्या स्थानावर असून त्याच्या शेजारी देशांपैकी भूतान 21व्या स्थानावर आहे आणि नेपाळ 76व्या शांततेच्या दृष्टीने भारतापेक्षा चांगल्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान 114व्या आणि अफगाणिस्तान 158वे कमी शांततेच्या प्रदेशामध्ये आहे. तर स्टॅटिकचे काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल पीस इंडेक्स हा अहवाल इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस म्हणजेच IEP द्वारे प्रकाशित केला जात असतो. तर हे अहवाल देशातील अंतर्गत हिंसा, राजकीय स्थिरता, आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि समाजातील सुरक्षा परिस्थिती यावर आधारित असतो. तर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न 23वा. तर अलीकडेच प्रतिष्ठित क्रेस्ट गोल्ड पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आहान रितेश प्रजापती यांना. कोणाला? तर आहान रितेश प्रजापती यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर अदानी इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी अहान रितेश प्रजापतीने प्रतिष्ठित क्रेस्ट गोल्ड अवॉर्ड UK जिंकलेला आहे. तर जागतिक शैक्षणिक व्यासपीठावरही त्याला सन्मानित करण्यात आले. खरं तर जन्मापासूनच लाल आणि हिरवा रंग ओळखण्यामध्ये समस्या असलेल्यांसाठी अहानने एक मशीन लर्निंग मॉडेल विकसित केले आहे. तर विद्यार्थ्यांनो, वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्याने रंगांधळे मुलांसाठी एक मॉडेल तयार केले आहे, ज्यामुळे त्याला पुस्तकांमधील चित्रे आणि नकाशे ओळखणे खूप सोपे होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर 2025 मध्ये राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार किती शिक्षकांना प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, एकूण 45 शिक्षकांना. किती? तर 45. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये एकूण 45 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर शिक्षण मंत्रालय आणि शालेय शिक्षण विभाग देशभरातील शाळांमधून शिक्षकांची निवड करून हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. तर या पुरस्काराचा उद्देश म्हणजे शिक्षकांचे समर्पण, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानाची दखल घेणे. तर दरवर्षी 5 सप्टेंबर शिक्षक दिवस या दिवशी हा पुरस्कार राष्ट्रपतींकडून दिला जात असतो. उदाहरण पाहूयात आपण. तर एका शाळेमध्ये एखादा शिक्षक मुलांच्या अभ्यासामध्ये नाविन्यपूर्ण पद्धती वापरतो, त्यांना प्रकल्प, खेळ, प्रयोगाद्वारे शिकवतो आणि विद्यार्थ्यांच्या जीवन मूल्यावर काम करतो, तर अशा शिक्षकाला या पुरस्कारासाठी निवडले जाऊ शकते. यानंतर पुढील प्रश्न 25वा, तर अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये ऑपरेशन संस्कार राबविण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राजस्थान. या कोणत्या? तर राजस्थान. या तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, राजस्थान पोलिसांनी अलीकडेच ऑपरेशन संस्कार ही विशेष मोहीम सुरू केली आहे. तर या अंतर्गत समाजातील स्त्रिया आणि मुलींविरुद्ध होणाऱ्या छेडछाड, लैंगिक अत्याचार अशा गुन्ह्यांना आळा घालण्याचा मोठा उद्देश आहे. तर महिलांची सुरक्षितता आणि त्यांना भीतीमुक्त वातावरण देणे हे या मोहिमेचे मुख्य ध्येय आहे. तर पोलिसांनी शाळा व महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी विशेष गस्त, जनजागृती आणि कठोर कारवाई देखील सुरू केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण या प्रश्नाची. तर स्टॅटिकची माहिती आहे. तर राज्य राजस्थान. उद्दिष्ट महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी छेडछाड किंवा गुन्हे रोखणे, विशेषतः पोलिसांची थेट जनजागृती मोहीम आणि कठोर कारवाई आहे यामध्ये. आणि महत्त्व, महिला सशक्तीकरण आणि सुरक्षित समाज घडविण्याकडे महत्त्वाचे पाऊल. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर मिस टीन इंटरनॅशनल 2025 ची विजेती नुकतीच कोण ठरलेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी, लोरेना रुईज, स्पेन मधील. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाची आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मिस टीन इंटरनॅशनल हा एक आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे. तर ज्यामध्ये 13 ते 19 वयोगटातील मुली सहभागी होत असतात. तर या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे तरुण मुलींच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये, सामाजिक जाणीवा वाढवण्यामध्ये आणि महिलांच्या सक्षमीकरणामध्ये प्रोत्साहन देणे असा. तर यानंतर 2025 मध्ये झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये स्पेनची लोरेना रुईज हिने विजेतेपद पटकावले आहे. यामुळे तिने आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केलेले आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या स्पर्धेमध्ये सहभागी मुलींची निवड केवळ सौंदर्याच्या आधारावरच होत नाही, तर त्यांचे आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, सामाजिक कार्यातील सहभाग आणि व्यक्तिमत्व यांनाही महत्त्व दिले जाते. तर यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, FDI म्हणजे थेट परकीय गुंतवणुकीमध्ये आपल्या भारतामध्ये महाराष्ट्र राज्य हे कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, दुसऱ्या क्रमांकावर आहे. कितव्या? तर दुसऱ्या क्रमांकावर. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, FDI म्हणजे काय? तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे परदेशातील कंपन्या आपल्या भारतामध्ये थेट गुंतवणूक करत असतात, ज्यामुळे रोजगार, औद्योगिक विकास आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना मिळते. तर विद्यार्थ्यांनो, अलीकडेच आकडेवारीनुसार आपल्या भारतामध्ये FDI गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून IT, इलेक्ट्रॉनिक्स, स्टार्टअप्स यांमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक झालेली आहे. तर महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे औद्योगिक केंद्र असून मुंबई व पुणे हे परदेशी गुंतवणुकीचे प्रमुख हब मानले जातात.
त्यानंतर 28वा प्रश्न, तर विद्यार्थ्यांनो नुकतेच आपल्या महाराष्ट्रामध्ये रो फेरी सेवा कोठे सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई ते कोकण या ठिकाणी. कोठे? तर मुंबई ते कोकण या ठिकाणी. तर योग्य उत्तर ऑप्शन सी हे असणार आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, रो म्हणजे काय? तर रोल ऑन रोल ऑफ. फेरी सेवा म्हणजे वाहनांसह प्रवाशांना थेट जहाजावर चढवून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्याची एक उत्तम सोय. तर यामुळे प्रवासाचा वेळ व खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होत असतो. तर अलीकडेच आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई ते कोकण दरम्यान ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सुविधेमुळे मुंबई कोकण प्रवासामध्ये होणारी कोंडी आणि वेळेचा अपव्यय कमी होणार आहे. तर पर्यावरणपूरक वाहतूक साधन म्हणूनही याला खूप महत्त्व आहे. यानंतर विद्यार्थ्यांना उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे. तर मुंबई ते अलिबाग या मार्गावर आधीपासूनच रो सेवा सुरू आहे, ज्यामुळे आपल्या प्रवासाचा वेळ 3 ते 4 तासांवरून केवळ 1 तासांपर्यंत कमी झालेला आहे. तर आता कोकणासाठी ही सेवा सुरू झाल्याने पर्यटन व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाढणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 6 सप्टेंबर 2025 रोजी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नुकतीच शपथ घेतली आहे. तर हा शपथविधी समारंभ मुंबईच्या राजभवनामध्ये पार पडला. तर आपल्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना या पदाची शपथ दिली. तर या अगोदर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर झारखंड उच्च न्यायालयामध्ये कार्यरत होते. तर विद्यार्थ्यांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 मध्ये झालेली असून हे आपल्या भारतातील एक प्राचीन व महत्त्वाचे न्यायालय आहे. तर येथील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती न्यायव्यवस्थेतील गती व कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असते. उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे. तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रासोबतच गोवा, दादर-नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित प्रदेशांचेही खटले चालतात. तर त्यामुळे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या नियुक्तीमुळे या सर्व भागातील न्यायव्यवस्थेला नवी दिशा देखील मिळणार आहे. यानंतर 30वा प्रश्न आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर आपल्या भारताचा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कोणत्या दिवशी झाली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 9 सप्टेंबर या दिवशी झाली. कोणत्या? तर 9 सप्टेंबर या. त्याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर नवीन उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. तर ही निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी झाली. तर आपल्या भारतामध्ये उपराष्ट्रपतींची निवड संसद सदस्यांकडून केली जाते आणि ही प्रक्रिया गुप्त मतदानाद्वारे पार पडत असते. तर यानंतर पुढील प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीमध्ये एकूण 10% आरक्षण दिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तराखंड या. कोणत्या? तर उत्तराखंड या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अग्निपथ योजनेअंतर्गत निवड झालेले अग्निवीर 4 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर समाजामध्ये पुनर्वसनासाठी विविध राज्य सरकारांनी वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत. तर अलीकडेच उत्तराखंड सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीमध्ये 10% आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे. तर या निर्णयामुळे सैन्य सेवेतून बाहेर पडलेल्या तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्या कौशल्याचा उपयोग नागरी सेवेमध्ये होणार आहे. तर यापूर्वीही केंद्र व काही राज्यांनी अग्निवीरांसाठी पोलीस भरती, अग्निशमन दल व इतर सुरक्षा दलांमध्ये आरक्षण जाहीर केले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 32वा. तर आपल्या भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना कोणती असेल? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन बी, 16वी जनगणना. कितवी? तर 16वी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील वर्षी होणारी जनगणना ही आपल्या भारताच्या इतिहासातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे. तर यावेळी कागदी फॉर्मचा वापर होणार नाही, तर सर्व माहिती ही गोळा करण्यासाठी स्मार्टफोनवरील विशेष ॲप्लिकेशन वापरण्यात येणार आहे. तर हे ॲप्लिकेशन अँड्रॉइड आणि iOS दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करेल आणि इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये देखील उपलब्ध असणार आहे.
तर या जनगणनेमध्ये नागरिकांना स्वतः माहिती भरण्याचा पर्याय मिळेल, तसेच सर्व निवासी आणि गैरनिवासी इमारतींचे जिओ टॅगिंग केले जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे या जनगणनेमध्ये पहिल्यांदाच जातीनिहाय माहिती गोळा केली जाणार आहे. तर ही जनगणना देशातील 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, त्यामुळे ही ऐतिहासिक आणि तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाची देखील ठरणार आहे. यानंतर पुढील प्रश्न 33वा आहे आपला. तर ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऑपरेशन सिंदूर हे पुस्तक भारतीय सैन्याच्या शौर्य, त्याग आणि कार्यपद्धतीवर आधारित असून त्यात विशेष लष्करी मोहिमांची माहिती दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. तर सैन्य दलातील शौर्यकथा आणि सैनिकांचे योगदान समाजापर्यंत पोहोचावेत हा या प्रकाशनाचा मुख्य उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची पुस्तके स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात, कारण ती राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित घटनांचा मागोवा घेण्यास मदत करत असतात. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे 34वा. तर अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कर्करोगाची लस तयार केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रशिया या. कोणत्या? तर रशिया या. याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर रशियाच्या शास्त्रज्ञांनी अलीकडेच एंटररॉमिक्स नावाची कर्करोगावरील लस विकसित केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, ही लस मुख्यतः कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजेच आंत्र व गुदाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी बनवण्यात आलेली आहे. तर ही लस mRNA तंत्रज्ञानावर आधारित असून तिच्या प्राथमिक चाचण्या यशस्वी झाल्याचे देखील सांगितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या लसीमुळे रुग्णांच्या ट्यूमरमध्ये घट दिसून आली, तसेच कोणतेही गंभीर दुष्परिणाम देखील आढळलेले नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, रशियातील नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजी सेंटर व एंगेल हार्ट इन्स्टिट्यूट यांनी हे संशोधन केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न 35वा आहे. तर मुंबईमध्ये पहिली ई वॉटर टॅक्सी सेवा केव्हा सुरू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 22 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आली आहे. केव्हा? तर 22 सप्टेंबर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मुंबईमध्ये देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी सेवा 22 सप्टेंबर रोजी सुरू झाली. तर ही सेवा गेटवे ऑफ इंडिया ते JNPT दरम्यान चालवली जाणार असून प्रवासाचा वेळ फक्त 40 मिनिटे असणार आहे आणि प्रवासासाठीचे भाडे 100 निश्चित केले आहे आणि बोटीची क्षमता 20 प्रवाशांची असून भारत फ्रेंट ग्रुप या सेवेमध्ये 2 ई वॉटर टॅक्सी चालविणार आहेत. तर विद्यार्थ्यांनो, त्यातील एक टॅक्सी सौर ऊर्जेवर चालणारी आहे, तर दुसरी पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे आणि यामुळे वाहतुकीमध्ये पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होणार असून प्रदूषण कमी करण्यास मदत देखील होणार आहे. तर यानंतर उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे. तर पुणे मुंबई प्रवास करताना लोक सहसा ट्रेन किंवा बस वापरत असतात, तर त्याचप्रमाणे आता मुंबई JNPT प्रवासासाठी लोकांना ई वॉटर टॅक्सी हा पर्यावरणपूरक, स्वस्त व वेळ वाचवणारा पर्याय उपलब्ध होणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकाच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून काय केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, युद्ध मंत्रालय असे करण्यात आले आहे. काय? तर युद्ध मंत्रालय. त्याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक वादग्रस्त निर्णय घेतलेले आहेत. तर त्यापैकी एक निर्णय म्हणजे अमेरिकाच्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स म्हणजे संरक्षण मंत्रालय विभाग याचे नाव बदलून वॉर मिनिस्ट्री म्हणजे युद्ध मंत्रालय असे करण्याचा प्रस्ताव होता. तर ट्रम्प यांचे मत होते की अमेरिका जगभरामध्ये संरक्षणापेक्षा जास्त युद्ध कार्यामध्ये सहभागी आहे, त्यामुळे डिफेन्स हा शब्द वास्तवाशी जुळत नाही. म्हणूनच त्यांनी नाव बदलण्याची मागणी केली आणि हा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत राहिला आणि अमेरिकाच्या परराष्ट्र धोरणाबाबत टीका देखील झाली आहे. तर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कर्नाटक या. कोणत्या? तर कर्नाटक या. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न.
तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच कर्नाटक राज्य सरकारने काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर सामान्यतः भारतामध्ये निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच EVM द्वारे घेतल्या जात असतात. मात्र कर्नाटकमध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये पारदर्शकता व मतदारांचा विश्वास वाढावा यासाठी जुन्या पद्धतीने म्हणजे बॅलेट पेपर प्रणाली वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या निर्णयावरून राज्यामध्ये राजकीय चर्चा रंगलेली असून विरोधी पक्षांनी EVM वर विश्वास नसल्यामुळे सरकार हा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 38वा. तर विद्यार्थ्यांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते आहे? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, केरळ हे राज्य. कोणते? तर केरळ हे राज्य. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतामध्ये वृद्ध लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तर त्यांच्या समस्या, हक्क आणि कल्याण याकडे लक्ष देण्यासाठी केरळ राज्याने ज्येष्ठ नागरिक आयोग म्हणजे सिनियर सिटीजन्स कमिशन स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला. यामुळे केरळ हे आपल्या भारतातील पहिले राज्य ठरले ज्याने वृद्धांसाठी स्वातंत्र्य आयोग स्थापन केलेला आहे. तर या आयोगाचे उद्दिष्ट म्हणजे वृद्धांचे हक्क संरक्षित करणे, त्यांना होणाऱ्या शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषणाविरुद्ध कारवाई करणे तसेच सामाजिक व सरकारी योजनांचा प्रभावी अंमलबजावणी देखील करणे. तर केरळ सरकारने या आयोगाद्वारे वृद्धांसाठी न्याय मिळवून देण्याची व त्यांचे जीवनमान सुधारण्याची दिशा दिलेली आहे. तर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न, नवीन नागपूर शहर किती खर्च करून विकसित केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 6,500 कोटी रुपये. किती? तर 6,500 कोटी रुपये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर न्यू नागपूर हा प्रकल्प नागपूर मुंबई समृद्धी महामार्गालगत हिंगणा तालुक्यामध्ये विकसित होणार आहे. तर हा प्रकल्प 692 हेक्टर क्षेत्रफळावर उभारला जाईल आणि त्यावर 6,500 कोटी रुपयांचा खर्च देखील अपेक्षित आहे. तर या विकासामध्ये नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी, हुडको आणि NBCC यांचे सहकार्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या नवीन शहरामध्ये IBFC सेंटर उद्योग, स्टार्टअप्स आणि कॉर्पोरेट कार्यालये उभारली जाणार आहेत, ज्यामुळे नागपूर प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार व गुंतवणूक वाढणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 40वा. तर आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, CP राधाकृष्णन. कोण? तर CP राधाकृष्णन. त्याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, भाजप प्रणित NDAचे उमेदवार CP राधाकृष्णन हे आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार B सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करून 452 मते मिळवली आहेत. तर ते मूळचे तामिळनाडूतील तिरुपूर येथील आहेत. तर यापूर्वी ते आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल राहिले आहेत आणि विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी पदाचा राजीनामा देखील दिला होता. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. उपराष्ट्रपती संदर्भामध्ये खूप महत्त्वाचे हे मुद्दे आहेत, सर्वांनी या मुद्द्यांकडे लक्ष द्या. तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यांचा कार्यकाळ 1952 मधला आणि उपराष्ट्रपतींची निवडणूक पद्धत लोकसभा व राज्यसभा सदस्य एकत्रित मतदान करून अप्रत्यक्ष निवडणूक होते. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ आहे एकूण 5 वर्षांचा. उपराष्ट्रपतींची प्रमुख जबाबदारी आहे राज्यसभेचे सभापती म्हणून काम पाहणे. आणि यानंतर 14वे उपराष्ट्रपती कोण होते? तर जगदीप धनखड आणि त्यांचा कार्यकाळ होता 2022 ते 2025. आणि 13वे उपराष्ट्रपती MK व्यंकय्या नायडू, त्यांचा कार्यकाळ 2017 ते 2022 असा होता. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 41वा. तर अलीकडेच Gen Z आंदोलनामुळे कोणत्या देशांच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन बी, नेपाळ या. कोणत्या? तर नेपाळ या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नेपाळचे सध्याचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी अलीकडेच राजीनामा दिला आहे. तर हा राजीनामा Gen Z आंदोलनामुळे दिला गेला. तर सोशल मीडियावरील बंदी, बेरोजगारी आणि तरुणांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने तरुणांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले होते. तर विद्यार्थ्यांनो, या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. तर या अगोदर नेपाळचे गृहमंत्री आणि
कृषी मंत्र्यांनीही पदाचा राजीनामा दिला होता. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर राजधानी आहे नेपाळची काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया, सध्याचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल. ठीक आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न, थायलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून नुकताच कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन ए अनुतिन चार्नविराकुल असे त्यांचे नाव आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, थायलंडच्या संसदेने उद्योगपती अनुतिन चार्नविराकुल यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. अवघ्या 2 वर्षामध्ये ते तिसरे पंतप्रधान आहेत. तर ते कंबोडिया सोबतच्या सीमावादावर अनैतिक वर्तनासाठी ऑगस्ट 2025 मध्ये बडतर्फ करण्यात आलेल्या पेतोंगतार्न शिनावात्रा यांची जागा घेणार आहेत. तर थायलंड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजधानी आहे बँकॉक, चलन आहे थाई बात आणि अधिकृत भाषा आहे तेथील थाई. यानंतर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न, तर उल्हास कार्यक्रमाअंतर्गत खालीलपैकी कोणते राज्य आपल्या भारतातील चौथे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हिमाचल प्रदेश हे राज्य. कोणते राज्य? तर हिमाचल प्रदेश हे राज्य. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्र सरकारच्या उल्हास योजनेअंतर्गत शिक्षण क्षेत्रामध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठत हिमाचल प्रदेशने सोमवारी स्वतःला देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य घोषित केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या योजनेअंतर्गत जर 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 95% पेक्षा जास्त लोकसंख्येला वाचन, लेखन आणि मूलभूत अंकगणित करता येत असेल तर राज्य पूर्णपणे साक्षर मानले जाते. तर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शिमला येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये सांगितले की हिमाचलचा साक्षरता दर आता 99.30% पर्यंत पोहोचला आहे, जो राष्ट्रीय मानक 95% पेक्षा खूपच जास्त प्रमाणामध्ये आहे. तर यानंतर आपण हिमाचल प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, हिमाचल प्रदेशच्या राजधानी आहेत 2, कोणत्या? तर शिमला आणि धर्मशाळा, आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि यानंतर राज्यपाल आहेत सध्याचे शिवप्रताप शुक्ला. यानंतर पुढील प्रश्न 44वा, तर जमैका देशाचे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अँड्र्यू हॉलनेस यांची. कोणाची? तर अँड्र्यू हॉलनेस यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, जमैका हा कॅरेबियन समुद्रातील एक द्वीपदेश आहे. तर या देशामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली आहे आणि अँड्र्यू हॉलनेस हे 2016 पासून जमैकाचे पंतप्रधान आहेत. तर ते जमैकन लेबर पार्टीचे नेते आहेत. तर 2020च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष मोठ्या बहुमताने जिंकून सत्तेवर आला, तर त्यामुळे हॉलनेस यांची लोकप्रियता कायम टिकून राहिली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. तर जमैकाची राजधानी किंगस्टन आहे आणि चलन आहे जमैकन डॉलर, अधिकृत भाषा इंग्रजी ही आहे आणि स्वातंत्र्य केव्हा मिळाले? तर 6 ऑगस्ट 1962 मध्ये ब्रिटन पासून मिळाले. आणि जमैका प्रसिद्ध कशासाठी आहे? तर क्रिकेटपटू, संगीतकार बॉब मार्ले, रेगे म्युझिक आणि स्प्रिंटर उसेन बोल्ट साठी. यानंतर पुढील प्रश्न, तर इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुलन कोठे बांधत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ओडिशामध्ये. कोठे? तर ओडिशामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो सध्या आपले दुसरे प्रक्षेपण संकुलन तमिळनाडू राज्यातील तुतीकोरिन जिल्ह्यातील कुलशेखरपट्टणम येथे उभारत आहे. तर आतापर्यंत आपल्या भारताकडे एकच मुख्य प्रक्षेपण केंद्र होते, तर सतीश धवन अंतराळ केंद्र, तर श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमध्ये. तर नवीन संकुल उभारल्यामुळे लहान उपग्रहांचे प्रक्षेपण सोपे, जलद आणि खर्चिक दृष्ट्या फायदेशीर होणार आहे. तर यामुळे आपल्या भारताची जागतिक पातळीवरील स्पर्धात्मकता खूप वाढणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम सह 26 नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया साइट्सवर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नेपाळ या. कोणत्या? तर नेपाळ या. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, नेपाळ सरकारने फेसबुक, व्हॉट्सॲप आणि ट्विटरसह 26 सोशल मीडिया साइट्सवर पूर्णपणे बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तर सोशल मीडिया कंपन्यांनी नोंदणीमध्ये
रस दाखवला नाही, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर सरकारने यापूर्वी कंपन्यांना नोंदणी करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच किती नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन सी 593. किती? तर 593. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी 593 नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तर हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या माहेड महाराष्ट्र उच्च शिक्षण व विकास आयोगातर्फे बैठकीत घेण्यात आला आहे. तर यावेळी नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले आहे. यानंतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळावी म्हणून ती आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराप्रमाणे नियमित आणि वेळेवर वितरित करण्याची सूचना करण्यात आली आहे. तर हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असून शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा टप्पा मानला जात आहे. यानंतर महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण स्टॅटिकची. तर विद्यार्थ्यांनो, मान्यता मिळालेली महाविद्यालय एकूण 593 आहेत. बैठक स्थळ सह्याद्री अतिथीगृह मुंबई. अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आयोग महाराष्ट्र उच्च शिक्षण व विकास आयोग माहेड. आणि विशेष निर्णय शिष्यवृत्ती वेळेवर पगारासारखीच वितरित होणार आहे. हे विशेष निर्णय आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 48वा. तर महाराष्ट्र सरकारने नो इंधन धोरण का लागू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रदूषण कमी करण्यासाठी लागू केले आहे. का? तर प्रदूषण कमी करण्यासाठी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र सरकारने नो इंधन धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यानुसार वैध प्रदूषण नियंत्रण म्हणजेच PUC प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना पेट्रोल किंवा डिझेल दिले जाणार नाही. तर हा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. तर याचा मुख्य उद्देश म्हणजे वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करून स्वच्छ व निरोगी पर्यावरण घडवणे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे प्रत्येक वाहनधारकाने वेळोवेळी PUC तपासणी करून प्रमाणपत्र अद्ययावत ठेवणे बंधनकारक होणार आहे. तर महत्त्वाची माहिती पाहूयात. तर या धोरणाचे नाव नो PUC नो इंधन असे आहे आणि अंमलबजावणी सर्व पेट्रोल पंपांवर अनिवार्य. जबाबदारी विभाग महाराष्ट्र परिवहन विभाग. यानंतर अध्यक्ष कोण आहेत? तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे अध्यक्ष आहेत. आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण आहे उद्दिष्ट याचे. स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, PUC म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट आणि आपल्या भारतातील पहिलं राज्य ज्याने नो PUC नो फ्यूल धोरण आणले आहे. दिल्ली 2019 मध्ये प्रयोगात्मक सुरुवात करण्यात आली होती. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये 2024 प्रमाणे दिल्ली, गाझियाबाद, मुंबई आणि कानपूर हे आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक वाहने असलेले शहर आहे मुंबई हे शहर. यानंतर पुढील प्रश्न 49वा. तर आपल्या महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आचार्य देवव्रत यांनी. कोणी? तर आचार्य देवव्रत यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नवनिर्वाचित उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे विद्यमान राज्यपाल आचार्य देवव्रत यांना आपल्या महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे सध्या आचार्य देवव्रत हे एकाच वेळी गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य पाहतात. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे. तर आपल्या भारताचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. आपल्या भारताचे नवे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. आणि गुजरात आणि महाराष्ट्राचे दोन्हींचे राज्यपाल अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे आचार्य देवव्रत हे आहेत. यानंतर 50वा प्रश्न. अलीकडेच मोहम्मद इरफान अली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गयाना या. कोणत्या? तर गयाना या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, सप्टेंबर 2025 मध्ये गयानाचे राष्ट्रपती इरफान अली 5 वर्षांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा निवडून आले. तर गयाना निवडणूक आयोगाच्या मते 65 सदस्यांच्या संसदेमध्ये त्यांना 55% पाठिंबा मिळालेला आहे. लक्षात ठेवा.
तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 1000 लाईक ठेवलेलं आहे, जास्त नाही, फक्त 1000 लाईक. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपले 1000 लाईक लवकरात लवकर पूर्ण करा आणि मी स्पेशली तुमच्यासाठी व्हिडिओच्या शेवटी 2 चालू घडामोडींचे सोपे प्रश्न देत असतो. त्याही दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुमचं 1000 लाईकचं टार्गेट पाहून आणि आपल्या कमेंटमधले उत्तर पाहून मलाही पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन आणि बळ मिळत असतं. म्हणून सर्वांनी हे दोन्ही टार्गेट लवकरात लवकर पूर्ण करा. तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. तर यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 51वा. तर अलीकडेच अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अहिल्यानगर रेल्वे स्टेशन असे करण्यात आले आहे. काय? तर अहिल्यानगर रेल्वे स्टेशन. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक वर्षांपासून अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी होत होती. तर काही समाज संस्था व नागरिकांनी हे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ अहिल्यानगर करण्याची मागणी केली होती. तर महाराष्ट्र शासनाने आधी जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर जिल्हा असे केले. तर आता पुढे जात राज्याच्या गृह मंत्रालयाने परिपत्रक काढून अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नावही बदलून अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे जाहीर केले आहे. तर या निर्णयामुळे वर्षानुवर्ष सुरू असलेली मागणी अंशतः पूर्ण झालेली दिसून येत आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतामध्ये हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 14 सप्टेंबर या दिवशी हिंदी दिवस साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारतामध्ये दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. तर 1949 मध्ये आपल्या भारताच्या संविधान सभेने हिंदीला राजभाषा म्हणून स्वीकारले आहे. तर हाच ऐतिहासिक दिवस पुढे हिंदी दिवस म्हणून पाळला जाऊ लागला. तर विद्यार्थ्यांनो, 1953 मध्ये प्रथम पंडित नेहरूंनी हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला. तर या दिवशी देशभर शाळा, महाविद्यालये, शासकीय संस्था यांमध्ये हिंदी निबंध, भाषण स्पर्धा, कविता वाचन यांसारखे कार्यक्रम घेतले जातात. तर उद्दिष्ट म्हणजे हिंदी भाषेचा प्रसार व जनजागृती करणे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे आपला 53वा. तर मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मोठी मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या कारणास्तव करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, 16 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदारांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. कारण मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तर पिके उद्ध्वस्त झाली, शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आणि शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले. या पार्श्वभूमीवर आमदारांनी ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये भाजप आमदार रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नवघरे, राजेश विटेकर व शिवसेनाचे राहुल पाटील हे उपस्थित होते. तर यानंतर आपण स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. तर ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणे. यानंतर कोरडा दुष्काळ म्हणजे काय? तर पावसाळा अभावी शेतीचे नुकसान होणे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ घोषित केल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिल सवलत, पीक विमा व शासकीय मदत दिली जात असते. यानंतर पुढील प्रश्न, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच NSE च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, श्रीनिवास इंजेती यांची. कोणाची? तर श्रीनिवास इंजेती यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच NSE ने सेबीच्या मान्यतेने सार्वजनिक हित संचालक आणि निवृत्त IAS अधिकारी श्रीनिवास इंजेती यांची त्यांच्या गव्हर्निंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर 1983 च्या बॅचचे अधिकारी असलेले इंजेती यांना नियमन, प्रशासन आणि वित्तीय सेवांमध्ये 4 दशकांहून अधिक अनुभव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय शेअर बाजाराविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 27 नोव्हेंबर 1992 रोजी स्थापना झाली. मुख्यालय मुंबई, महाराष्ट्रामध्ये. आणि पुढील प्रश्न,
भारतीय लष्करातील महिला अधिकारी आणि जगातील पहिली त्रिसेवा समुद्री प्रदक्षिणा मोहिमेला कधी सुरुवात करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 11 सप्टेंबर 2025 रोजी. केव्हा? तर 11 सप्टेंबर 2025 रोजी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय लष्कराच्या इतिहासातील ही ऐतिहासिक मोहीम आहे, कारण प्रथमच महिला अधिकारी आपल्या भारतीय लष्कर म्हणजेच आर्मी, नौदल, नेव्ही आणि वायुसेना म्हणजेच एअरफोर्स या त्रिसेवा दलांचे प्रतिनिधित्व करून समुद्री प्रदक्षिणा करणार आहे. तर ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी सुरू करण्यात आली आहे. तर या अगोदर भारतीय नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांनी नाविका सागर परिक्रमा 2017 ते 18 अंतर्गत समुद्र परिक्रमा केली होती, मात्र ही मोहीम फक्त नौदलापुरतीच मर्यादित होती. तर 2025 मधील ही मोहीम खास आहे, कारण यामध्ये पहिल्यांदाच तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांचा सहभाग आहे, त्यामुळे हिला थ्री सर्व्हिस वुमन सर्क्युमनेव्हिगेशन मिशन असे नाव देण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, जगप्रसिद्ध टाइम मासिकाने किड ऑफ द इयर 2025 म्हणून नुकतीच कोणाची निवड केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तेजस्वी मनोज यांची निवड केली आहे. कोणाची? तर तेजस्वी मनोज यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर टाइम मासिकाने भारतीय अमेरिकन किशोरी तेजस्वी मनोजला 2025 चा किड्स ऑफ द इयर म्हणून घोषित केले आहे. तर योगदान काय? तर ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन फसवणूक ओळखण्यामध्ये आणि टाळण्यास मदत करण्यासाठी त्यांनी शील्ड सिनियर्स नावाची वेबसाईट विकसित केलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली या शहरामध्ये सुरू करण्यात आले आहे. कोणत्या? तर नवी दिल्ली या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदि संस्कृतीचे बीटा आवृत्ती लॉन्च केली, जे एक डिजिटल शिक्षण व्यासपीठ आहे. तर ज्याचा उद्देश आदिवासी कला प्रकारांचे जतन करणे, उपजीविकेच्या संधी निर्माण करणे आणि आदिवासी समुदायांना जगाशी जोडून ठेवणे. यानंतर पुढील प्रश्न, शिवसेनाच्या सामना वृत्तपत्रानुसार गेल्या 90 दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारवर किती कोटींचे अतिरिक्त कर्ज झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 24,000 कोटी रुपयांचे. किती? तर 24,000 कोटी रुपयांचे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, शिवसेना पक्षाच्या सामना या मुखपत्रानं प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार गेल्या 90 दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तब्बल 24,000 कोटींचे अतिरिक्त कर्ज झालेले आहे. तर या आर्थिक वर्षामध्ये सरकारने आतापर्यंत 34,589 कोटी 35 लाखांचे कर्ज घेतले आहे. तर एप्रिल महिन्यामध्ये मात्र 21,956 कोटींचे कर्ज फेडण्यामध्ये आलं, तरी सुद्धा वर्षाअखेर कर्जाची पातळी पुन्हा 19,000 कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कर्जबाजारी राज्यांपैकी एक असून वाढत्या कर्जामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय तुटीवर दबाव वाढतो. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न 59वा, तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे भव्य शिल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन सी मोशी पुणे या. कोणत्या? तर मोशी पुणे या ठिकाणी उभारण्यात आले. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण एकदम स्पष्टीकरणासहित. तर स्थान आहे हे शिल्प पुणे जिल्ह्यातील मोशी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये उभारण्यात आलेले आहे. तर उंची स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण नावाने ओळखले जाणारे हे स्मारक 140 फूट उंच असून त्याखालील 40 फूट उंच पायथ्यासह एकूण 180 फूट आहे. तर विशेषता काय आहे याची? तर यामुळे हे जगातील सर्वात उंच संभाजी महाराजांचे शिल्प ठरले असून लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद देखील झालेली आहे. तर नाव काय? तर या शिल्पाला हिंदूभूषण असे नाव दिले आहे, जे छत्रपती संभाजी महाराजांचा उपाधी म्हणून प्रसिद्ध केलेले होते. तर विद्यार्थ्यांनो, खर्च तर हे शिल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या म्हणजे PCMCच्या माध्यमातून साकारले गेले असून यासाठी सुमारे 48 कोटींचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. तर शिल्पकार कोण आहे? तर प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांनी या पुतळ्याची रचना केली आहे. तर लेखक डॉक्टर विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. यानंतर मुख्य उद्देश काय आहे याचे? तर संभाजी महाराजांच्या शौर्य,
विद्वत्ता आणि बलिदानाचे स्मरण व्हावे, त्यांचा इतिहास तरुण पिढीसमोर गौरवाने उभा राहावा हा मुख्य हेतू होता. तर उद्घाटन 15 सप्टेंबर 2025 रोजी या भव्य स्मारकाचे उद्घाटन झाले. तर यावेळी 3000 ढोल आणि 1000 ताशांच्या गजरामध्ये ऐतिहासिक जल्लोष झालेला आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न 60वा आहे आपला. तर जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताच्या मीनाक्षी हुडाने कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तर सुवर्ण पदक जिंकले आहे. कोणते? तर गोल्ड मेडल जिंकले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 मध्ये झालेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये म्हणजेच वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताची खेळाडू मीनाक्षी हुडा हिने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदक गोल्ड मेडल जिंकले आहे. तर या विजयामुळे ती केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली नाही, तर आपल्या भारताच्या जागतिक पातळीवर अभिमानही वाटून दिलेला आहे. तर मीनाक्षी हुडाने अत्यंत दमदार खेळ सादर केला आणि तिच्या उत्कृष्ट कौशल्यामुळे आपल्या भारताच्या बॉक्सिंग इतिहासामध्ये महत्त्वाची नोंद देखील झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे आपण महत्त्वाचे उदाहरण पाहून घेऊयात. तर जशी मेरी कोमने आपल्या भारताला बॉक्सिंग मध्ये ओळख मिळवून दिली, तशीच 2025 मध्ये मीनाक्षी हुडाने सुवर्ण पदक जिंकून नवीन प्रेरणा दिलेली आहे. त्यामुळे पुढील पिढ्यांना बॉक्सिंगसाठी प्रोत्साहन मिळालेले आहे. यानंतर पुढील प्रश्न 61वा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अलीकडील गुलाबी कर म्हणजेच पिंक टॅक्स म्हणजे काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, महिलांना समान वस्तू किंवा सेवांसाठी पुरुषांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणे म्हणजेच गुलाबी कर होय. काय? तर पिंक टॅक्स. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, गुलाबी कर म्हणजेच पिंक टॅक्स हा प्रत्यक्षात कर नाही, तर किंमत भेदभावाचा एक प्रकार आहे. तर महिलांसाठी बनवलेल्या वस्तू किंवा सेवांसाठी पुरुषांपेक्षा जास्त किंमत आकारली जाते. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. तर विद्यार्थ्यांनो, गुलाबी कर म्हणजेच प्रत्यक्ष कर नसून किंमत भेदभाव आहे हा, आणि जास्त परिणाम क्षेत्रे सौंदर्य प्रसाधने, कपडे, केस कापणे आणि खेळणी आणि उद्देशाने निर्माण, तर ग्राहकांना लिंगावर आधारित वेगळे करून नफा वाढवणे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे. तर एका शहरामध्ये पुरुषांच्या शॅम्पूची किंमत 100 रुपये असेल, तर त्याच ब्रँडच्या महिलांसाठी असलेल्या शॅम्पूची किंमत 130 ला विकत जातो. तर हा फरक म्हणजेच गुलाबी कर म्हणजेच पिंक टॅक्स होय. लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 62वा प्रश्न. तर जागतिक बँकेने पूर्व आशिया आणि पॅसिफिक साठी उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, कार्लोस फेलिप जरामिलो यांची. कोणाची? तर कार्लोस फेलिप जरामिलो यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक ही एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे जी विकसनशील देशांना कर्ज, प्रकल्प सहाय्य व धोरणात्मक मार्गदर्शन करते. तर पूर्व आशिया आणि पॅसिफिक म्हणजेच ईस्ट एशिया अँड पॅसिफिक हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा आर्थिक प्रदेश आहे. तर विद्यार्थ्यांनो, या प्रदेशासाठी जागतिक बँकेने कार्लोस फेलिप जरामिलो यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तर ते यापूर्वी लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन विभागाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तर कोलंबियाचे रहिवासी असलेले जरामिलो हे विकास, अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ मानले जातात. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या नियुक्तीमुळे या प्रदेशातील दारिद्र्य निर्मूलन, हवामान बदलाशी लढा आणि आर्थिक शौर्य या विषयांना गती मिळणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, पॅसिफिक रिच 2025 म्हणजेच XPR 25 लष्करी सराव कोणत्या देशात सुरू झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सिंगापूर या देशामध्ये सुरू करण्यात आला आहे. कोणत्या? तर सिंगापूर या. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पॅसिफिक रिच म्हणजेच पॅसिफिक रिच XPR 25 हा बहुराष्ट्रीय नौदल लष्करी सराव आहे, जो 2025 मध्ये सिंगापूरमध्ये सुरू झाला. तर या सरावामध्ये प्रामुख्याने पनडुब्बी म्हणजेच सबमरीन, बचाव आणि समुद्री सुरक्षा या तंत्रांचा सराव केला जात असतो. तर पॅसिफिक रिच हा सराव इंडो पॅसिफिक क्षेत्रातील नौदलांमध्ये सहकार्य, परस्पर समन्वय आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी आयोजित केला जात असतो. तर यामध्ये अमेरिका, जपान,
ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि एशियन देशांचा सहभाग असतो, तर सिंगापूरने या सरावाचे आयोजन करून इंडो पॅसिफिकमध्ये स्वतःची सामरिक भूमिका मजबूत केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, सर्वेश कुसरे जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोणत्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उंच उडी. कोणत्या? तर उंच उडी. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताचा तरुण खेळाडू सर्वेश कुसरे याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तर तो उंच उडी म्हणजेच हाय जंप या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा आपल्या भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. तर ॲथलेटिक्स मध्ये आपल्या भारताला परंपरेने भालाफेक, गोळाफेक यामध्ये यश मिळालेले असले तरी उंच उडी सारख्या खेळामध्ये भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त यश मिळाले नव्हते. तर सर्वेश कुसरेच्या या यशामुळे आपल्या भारतातील ॲथलेटिक्स क्षेत्राला नवीन दिशा मिळणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. तर नीरज चोप्रा भालाफेकमध्ये आपल्या भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आहे. यानंतर अंजू बॉबी जॉर्ज 2003 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे लांब उडीमध्ये. आणि जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दर 2 वर्षांनी आयोजित केली जात असते. लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे खूप. यानंतर पुढील प्रश्न, तर स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, निशांत शर्मा यांनी. कोणी? तर निशांत शर्मा यांनी जिंकले आहे नुकतेच. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थ्यांनो, स्पीड स्केटिंग हा अत्यंत वेगवान आणि सहनशक्तीची कसोटी पाहणारा एक क्रीडा प्रकार आहे. तर 2025 मध्ये झालेल्या स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताचा खेळाडू आनंद कुमार याने ऐतिहासिक कामगिरी करत आपल्या भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे. तर या अगोदर आपल्या भारताला या स्पर्धेमध्ये कधीच सुवर्ण पदक मिळाले नव्हते. तर या विजयामुळे आपल्या भारताचा क्रीडा इतिहास समृद्ध झाला असून हिवाळी खेळांमध्ये आपल्या भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून नुकतीच कोणी नियुक्ती झाली आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए, अमित खरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, सरकारने निवृत्त IAS अधिकारी अमित खरे यांची उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे सध्याचे सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. तर अमित खरे यांनी यापूर्वी पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून काम केले होते आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग देखील खूप प्रमाणात होता. तर बिहारच्या चारा घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यामध्ये त्यांची भूमिका असल्याने ते ओळखले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाच्या नियुक्त्या आपण अलीकडे पाहून घेऊयात. तर पियुष गोयल खाण सचिव आहेत. तर प्रत्यय अमृत बिहारचे मुख्य सचिव. लक्षात ठेवा, अलीकडील नियुक्त सचिव पाहतोय आपण. आणि शशी प्रकाश गोयल उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव. निधी तिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक सचिव आहेत. यानंतर अरविंद श्रीवास्तव अर्थ मंत्रालयातील महसूल सचिव आणि भारताचे नवे अर्थ सचिव अजय शेठ आणि भारताचे नवे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आणि आपल्या भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, विक्रम देवदत्त सचिव कोळसा मंत्रालय आणि चंद्रशेखर कुमार सचिव अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव, संदीप पौंटिक आणि ते आहेत सचिव स्टील मंत्रालय आणि कॅबिनेट सचिव कोण आहे? तर टी.व्ही. सोमनाथन. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे प्रश्न होते. तर महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 उपविजेता देश कोणता आहे? लक्षात ठेवा, 67वा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपला भारत देश. कोण? तर आपला भारत देश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 हाँगकाँग चीनमध्ये भारतीय महिला संघाने दमदार खेळ करत अंतिम फेरी गाठली आणि उपविजेतेपद पटकावले आहे. तर अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारताचा सामना चीनशी झाला आणि चीनने उत्कृष्ट बचावाने आक्रमण करून सामना 2-1 असा जिंकला आणि विजेतेपद पटकावले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताने उपविजेतेपद पटकावून इतिहास रचला, कारण यापूर्वी आपल्या भारताने या स्पर्धेमध्ये इतकी मोठी कामगिरी केली नव्हती. तर विजेता चीन आहे, पहिला उपविजेता आहे आपला भारत देश आणि जपान हा तृतीय क्रमांकावर कांस्य पदक विजेता आहे.
यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. तर आपल्या भारताने पुरुष हॉकी विश्वचषक 1975 मध्ये जिंकला होता मलेशिया क्वालालंपूर मध्ये, आणि महिला हॉकी भारताने 2017 मध्ये आशिया कप जिंकला होता आणि मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार देखील म्हटले जाते. यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न आहे आपला 68वा. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कितवा वाढदिवस साजरा केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 75वा. कितवा? तर 75वा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. तर विद्यार्थ्यांनो 2025 मध्ये त्यांचा 75वा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. तर या दिवशी विविध सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सेवा सप्ताह यांसारख्या मोहिमा मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात आलेल्या आहेत. तर नरेंद्र मोदी हे आपल्या भारताचे 15वे पंतप्रधान असून 2014 पासून सतत या पदावर आहे. तर त्यांनी देशांतर्गत विकास, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, G20 अध्यक्षपद अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो पंतप्रधानांचे पूर्ण नाव नरेंद्र दामोदर दास मोदी, जन्मतारीख 17 सप्टेंबर 1950, जन्मस्थान वडनगर, मेहसाणा जिल्हा, गुजरात, आणि पंतप्रधान पदावर विराजमान 26 मे 2014 मध्ये भारताचे 15वे पंतप्रधान म्हणून. राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष BJP पार्टी, संसदीय मतदारसंघ वाराणसी उत्तर प्रदेश, पूर्वीचे पद गुजरातचे मुख्यमंत्री, कार्यकाल 2001 ते 2014. यानंतर महत्त्वाच्या योजना कोणत्या आहेत त्यांच्या? तर स्वच्छ भारत अभियान 2014 मध्ये सुरू करण्यात आली, मेक इन इंडिया 2014 मध्ये सुरू करण्यात आली, जनधन योजना 2014 मधील, डिजिटल इंडिया 2015, स्टार्टअप इंडिया 2016, आयुष्यमान भारत 2018 मधील, यानंतर आत्मनिर्भर भारत 2020 मधील, आणि आंतरराष्ट्रीय उपक्रम त्यांचे कोणते आहेत? तर 2023 मध्ये आपल्या भारताने G20 अध्यक्षपद भूषवले होते. यानंतर विद्यार्थ्यांनो आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना 21 जून या दिवशी आहे. ठीक आहे. यानंतर 69वा प्रश्न, महाराष्ट्र जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 28वी. कितवी? तर 28वी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र हा आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत व औद्योगिक दृष्ट्या प्रगत राज्य मानला जातो. तर विद्यार्थ्यांनो 2025 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट्स म्हणजे GSDP जवळपास $500 अब्ज इतके आहे. त्यामुळे महाराष्ट्र जगातील स्वतंत्र देशांच्या अर्थव्यवस्थेशी तुलना केल्यास 28व्या क्रमांकावर येतो. तर मुंबई हे आपल्या भारताचे वित्तीय केंद्र असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांसारख्या महत्त्वाच्या संस्था येथे आहेत. विद्यार्थ्यांनो राज्यामध्ये IT, मॅन्युफॅक्चरिंग, शेती, चित्रपटसृष्टी आणि सेवा क्षेत्र या विविध क्षेत्रांचा अर्थव्यवस्थेला मोठा हातभार आहे. तर यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही प्रभावी ठरते. यानंतर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात आपण या ठिकाणी. तर आपल्या महाराष्ट्राचा GSDP 2025 सुमारे $500 अब्ज असा आहे. आपल्या भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य आहे आपले महाराष्ट्र हे राज्य. महत्त्वाचा प्रश्न, तर आपल्या भारताची एकूण अर्थव्यवस्था 2025 नुसार सुमारे $4 ट्रिलियन अशी आहे आणि आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. कोणती? तर आर्थिक राजधानी आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न 17वा आहे. तर ICC च्या ताज्या T20 इंटरनॅशनल रँकिंग मध्ये एकाच फॉर्मॅटमध्ये बॅटर्स, बॉलर्स आणि ऑलराऊंडर्स या तिन्ही कॅटेगरीमध्ये अव्वल स्थान पटकावणारी पहिलीच टीम कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपली इंडिया टीम आहे. कोणती? तर आपल्या भारत देशाची टीम. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो ICC च्या ताज्या T20 इंटरनॅशनल रँकिंग 2025 मध्ये आपल्या भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तर पहिल्यांदाच एका संघाने एकाच फॉर्मॅटमध्ये म्हणजे T20 इंटरनॅशनल मध्ये तिन्ही कॅटेगरीमध्ये बॅटर्स, बॉलर्स आणि ऑलराऊंडर्स अव्वल स्थान पटकावलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो बॅटर्स मध्ये अव्वल स्थान कोणाला मिळाले? तर अभिषेक शर्मा यांना. बॉलर्स मध्ये अव्वल स्थान मिळाले वरुण चक्रवर्ती यांना आणि ऑलराऊंडर्स मध्ये अव्वल स्थान मिळाले हार्दिक पांड्याला. ठीक आहे. आणि संघ रँकिंग मध्ये अव्वल स्थान आपल्या भारत देशाला मिळाले आहे. तर या अगोदर
कधीही एकाच फॉर्मॅटमध्ये एखाद्या टीमने सर्व कॅटेगरीमध्ये वर्चस्व गाजवले नव्हते, त्यामुळे हा भारतीय क्रिकेटमधील ऐतिहासिक टप्पा ठरलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बाबा कल्याणी यांना. कोणाला? तर बाबा कल्याणी यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 मध्ये उद्योग क्षेत्रातील मोठे योगदान आणि आपल्या महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसाठी केलेल्या कार्याबद्दल बाबा कल्याणी यांना पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर बाबा कल्याणी हे भारत फोर्ज या जगप्रसिद्ध अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रातील कंपनीचे चेअरमन आहेत. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी देशामध्ये मेक इन इंडिया संकल्पना बळकट केली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्या भारतामध्ये आणून रोजगार निर्मिती व निर्यातीमध्ये मोठी भर टाकलेली आहे. तर आपल्या महाराष्ट्रातील पुणे शहर औद्योगिक नकाशावर जागतिक स्तरावर पोहोचविण्यामध्ये त्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाटा आहे. तर स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे, तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे आणि बाबा कल्याणी यांना पद्मभूषण 2005 पुरस्कारानेही गौरविण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, 2025 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये आपल्या भारतातील किती नैसर्गिक स्थळांचा समावेश केला आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन सी 7, एकूण 7. किती? तर एकूण 7. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, युनेस्को म्हणजे काय? तर लॉंग फॉर्म पाहूया तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनेस्को. तर ही जगभरातील सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा स्थळांचे संरक्षण व संवर्धन करणारी एक संस्था आहे. तर एखादे स्थळ जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळवण्यापूर्वी ते तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट केले जाते. तर 2025 मध्ये आपल्या भारतातील 7 नैसर्गिक स्थळांचा समावेश या तात्पुरत्या यादीमध्ये करण्यात आला. तर ही स्थळे पर्यावरणीय, जैवविविधता, भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. तर भारत आधीच जगातील सर्वाधिक वारसा स्थळे असलेल्या देशांपैकी एक आहे आणि या नव्या समावेशामुळे भारताच्या वारसा संवर्धनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, ICC महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीमध्ये कोण पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, स्मृती मानधना आहे. कोण? तर स्मृती मानधना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, 2025च्या ICC महिला विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधनाने पुन्हा एकदा ICC महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीमध्ये नंबर 1 चे स्थान पटकावले आहे. यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये देशाच्या पहिल्या पंतप्रधान मित्र पार्कची पायाभरणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश या. कोणत्या? तर मध्य प्रदेश या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील भेनसोला गावामध्ये देशातील पहिल्या पंतप्रधान मित्र पार्कची पायाभरणी केलेली आहे. तर हे लक्षात घेण्यासारखे आहे की PM मित्र पार्कचा सर्वात मोठा फायदा राज्यातील कापूस उत्पादकांना होईल. तर विद्यार्थ्यांनो, PM मित्र योजना म्हणजेच PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल पार्क, तर पंतप्रधान मित्र योजना ही आपल्या भारताच्या वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर बळकटी देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक उपक्रम आहे, ज्याचा मुख्य उद्देश आहे कातकाम, विणकाम प्रक्रिया आणि वस्त्र उत्पादनासह संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य साखळी एकाच ठिकाणी एकत्रित करणे असे. ठीक आहे. यानंतर या योजनेअंतर्गत देशभरामध्ये एकूण 7 मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल मित्र पार्क उभारले जात आहेत. कोणकोणते? तर तामिळनाडूमध्ये, तेलंगणामध्ये, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, यानंतर उत्तर प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूभाई पटेल. लोकसभेच्या एकूण जागा आहेत 19, राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. यानंतर 75वा प्रश्न, खालीलपैकी कोण ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर 1 होणारा तिसरा भारतीय खेळाडू बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वरुण चक्रवर्ती. कोण? तर वरुण चक्रवर्ती. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात.
तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती ICC नंबर T20 इंटरनॅशनल गोलंदाजने प्रथमच ICC पुरुष T20 इंटरनॅशनल गोलंदाजी क्रमवारीमध्ये नंबर 1 चे स्थान पटकावले आहे. तर जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई नंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 76वा. तर मरियम फातिमा खालीलपैकी कोणत्या राज्यातील पहिल्या महिला FID मास्टर्स बनलेल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन ए बिहार या. कोणत्या? तर बिहार या. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मरियम फातिमा बिहार राज्यातील पहिल्या महिला FID मास्टर्स बनलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पेनमधील बार्सिलोना येथे झालेल्या बार्बेरा डेल व्हॅलेस ओपन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तिने आपले रेटिंग वाढवून हे यश मिळवले आहे. तर त्यानंतर तिला आंतरराष्ट्रीय महिला फिडे मास्टर्स घोषित देखील करण्यात आले आहे. तर मुख्य मुद्दे पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे. तर मरियम फातिमा मुझफ्फरपूर जिल्ह्यातील आहे आणि तिला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ म्हणजे FID कडून महिला आंतरराष्ट्रीय नॉर्म म्हणजेच WFM पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. तर त्यांची रेटिंग आहे 2100 पर्यंत पोहोचली. यानंतर पुढील प्रश्न, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार 2025च्या दुसऱ्या तिमाहीत जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशाकडे आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अमेरिका या देशाकडे आहे. कोणत्या? तर अमेरिका या देशाकडे. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या 2025च्या दुसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार अमेरिका हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा असलेला देश बनलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, अलीकडेच तब्बल 8133.46 टन सोने अमेरिकेकडे आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा साठा प्रामुख्याने फोर्ट नॉक्स सारख्या सुरक्षित ठिकाणी राखला जातो. यानंतर अमेरिकेनंतर जर्मनी 3350.25 टन, इटली 2451.84 टन, फ्रान्स 2437 टन, रशिया 2329.63 टन आणि चीन 2298.53 टन याचा क्रम लागतो आणि आपल्या भारताचा क्रमांक 8वा असून भारताकडे 880 टन सोने आहे. ठीक आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे आपण महत्त्वाचे उदाहरण पाहून घेऊया. तर आपल्या भारतामध्ये सोन्याला संपत्तीचे प्रतीक मानले जाते, मात्र जागतिक पातळीवर पाहता भारताकडे 880 टन सोने आहे, तर अमेरिकेकडे त्यापेक्षा जवळपास 9 पट जास्त सोन्याचा साठा आहे. तर यावरून अमेरिकेची आर्थिक ताकद आणि डॉलरच्या बळकटीला सोन्याचा मजबूत आधार मिळालेला दिसून येत आहे. यानंतर पुढील प्रश्न, पवनकुमार भीमप्पा बजंथरी यांना कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नुकतेच नियुक्त केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पटना उच्च न्यायालयाचे. कोणत्या? तर पटना उच्च न्यायालयाचे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, संविधानाने आपल्या भारतातील उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश आणि मुख्य न्यायाधीश यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचा सहभाग असतो. तर पवनकुमार भीमप्पा बजंथरी हे सुरुवातीला कर्नाटक हायकोर्ट व पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट यांमध्ये न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि आता ते पटना उच्च न्यायालयामध्ये 46वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले आहेत. जर इतर पर्यायांची तुलना करायची असेल तर कलकत्ता, मद्रास, पंजाब व हरियाणा हे उच्च न्यायालय आहेत, पण बजंथरी त्यांचे मुख्य न्यायाधीश त्यांच्यापैकी कुठल्याही मध्ये नाही झाले. यानंतर त्यांनी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केले आहे, पण मुख्य न्यायाधीश म्हणून नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे 79वा. तर ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 साठी ब्रिंग इट होम हे अधिकृत गाणे कोणी गायले, जे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी श्रेया घोषाल यांनी. कोणी? तर श्रेया घोषाल यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, तर महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चे आयोजन आपल्या भारतामध्ये होणार आहे. तर या स्पर्धेसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यासाठी ब्रिंग इट होम हे अधिकृत गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. तर हे गाणे
आपल्या भारतातील सुप्रसिद्ध व प्रतिभावना पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांनी गायले आहे. तर श्रेया घोषाल यांनी आपल्या मधुर आवाजामुळे जागतिक स्तरावर विशेष ओळख निर्माण केलेली आहे. तर अशा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय कलाकारांना गाण्याची संधी मिळणे आणि अभिमानाची बाब आहे. तर या गाण्यामध्ये महिला क्रिकेटपटूंच्या जिद्दींचा आणि यशस्वी प्रवासाचा गौरव करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 80वा प्रश्न, प्रधानमंत्री सूर्यघर योजने अंतर्गत धोर्दो कोणत्या राज्यातील चौथे सौर गाव बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गुजरात या. कोणत्या? तर गुजरात या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, धोर्दो हे गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील एक गाव असून ते रण उत्सवमुळे जगप्रसिद्ध आहे. तर अलीकडेच प्रधानमंत्री सूर्यघर योजना अंतर्गत हे गाव गुजरातमधील चौथे सौर गाव बनले आहे. तर या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरांवर सौर पॅनल बसवून वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे घरगुती वीज खर्च कमी होतो आणि शाश्वत ऊर्जेला चालना मिळते. तर धोर्दो गावाने आधीपासूनच पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन दिले आहे. तर आता सौर गाव बनल्यामुळे ते अक्षय ऊर्जा क्षेत्रातही आदर्श ठरत आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 81वा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये झाले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, बिहार या राज्यामध्ये करण्यात आले आहे. कोणत्या झाले? तर बिहार या राज्यात झाले आहे. त्याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन बिहार राज्यातील पटना येथे झाले आहे. तर हा प्रकल्प विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढवण्यासाठी उभारण्यात आला आहे. तर या सायन्स सिटीमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल गॅलरी, स्पेस व रोबोटिक्स मधील विभाग तसेच मुलांसाठी इंटरॅक्टिव्ह विज्ञान प्रदर्शन ठेवलेले आहे. तर याचे उद्दिष्ट आहे सायन्स फॉर सोसायटी या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणे, बिहारमधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे विज्ञान शिक्षण व प्रायोगिक अनुभव उपलब्ध करून देणे. तर ह्या प्रकल्पाचे प्रमुख ध्येय आहे. तर विद्यार्थ्यांना उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे. जशी हैदराबादमध्ये बिर्ला सायन्स म्युझियम विद्यार्थ्यांना विज्ञान शिकण्याची प्रेरणा देते, तशीच बिहारमधील डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटी विज्ञान व नवोन्मेष क्षेत्रामध्ये नवे दालन उघडते. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी एकूण 1000 मासिक भत्ता जाहीर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बिहार या. कोणत्या? तर बिहार या. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बेरोजगार पदवीधरांसाठी मासिक 1000 भत्ता जाहीर केला आहे. तर ही योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी तरुणांसाठी आणि पहिल्यांदाच मतदार म्हणून काम करणाऱ्यांसाठी आहे. तर मुख्यमंत्र्यांनी 5 वर्षांमध्ये 1 कोटी तरुणांना नोकऱ्या आणि रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर या विद्यार्थ्यांनो, या योजनेचा उद्देश आहे तरुणांना कौशल्य प्रशिक्षण मिळण्यामध्ये आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यामध्ये मदत करणे. तर बिहारविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे पटना, मुख्यमंत्री नितीश कुमार, सध्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थ्यांनो, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन ए, स्मृती मानधना बनल्या आहेत. कोण? तर स्मृती मानधना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये अवघ्या 50 चेंडूमध्ये शतक ठोकून स्मृती मानधनाने भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद एकदिवसीय शतकाचा विक्रम रचला आहे. तर त्यांनी विराट कोहलीचा 52 चेंडूचा मागील विक्रम देखील मोडलेला दिसून आला. यानंतर पुढील प्रश्न, 2023 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मोहनलाल यांना. कोणाला? तर मोहनलाल यांना दिला जाणार आहे. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांची 2023च्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी नुकतीच निवड झाली आहे. तर चित्रपट सृष्टीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल 23 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तर पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार आहे. वर्ष आहे 2023. विजेता मल्याळम अभिनेता मोहनलाल. प्रसंगी 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आणि स्थळ विज्ञान भवन नवी दिल्ली या ठिकाणी.
यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF चे नवीन महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रवीण रंजन यांची. कोणाची? तर प्रवीण रंजन यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF हे आपल्या भारताचे एक प्रमुख केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे, जे 1969 मध्ये स्थापन झाले. तर याचे मुख्य कार्य औद्योगिक युनिट, सरकारी प्रकल्प, विमानतळे, मेट्रो रेल, अणुऊर्जा प्रकल्प आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करणे असे. तर यानंतर अलीकडेच प्रवीण रंजन यांची CISF च्या नवीन महासंचालक म्हणजे डायरेक्टर जनरल म्हणजे DG पदावर नियुक्ती करण्यात आली. तर यापूर्वी ते दिल्ली पोलिसांमध्ये विशेष आयुक्त म्हणून कार्यरत होते आणि CISF मध्ये सध्या जवळपास 1.75 लाखांपेक्षा जास्त जवान कार्यरत असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने याचे महत्त्व अतिशय मोठे आहे. यानंतर पुढील माहिती पाहूयात. तर DG पदावरील नियुक्तीमुळे प्रवीण रंजन यांच्यावर आता राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत महत्त्वाच्या औद्योगिक व धोरणात्मक स्थळांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. तर विद्यार्थ्यांनो, स्टॅटिकचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात आपण संबंधित. तर CISF ची स्थापना 1969 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्ली आणि घोषवाक्य प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी हे घोषवाक्य आहे. सध्याचे महासंचालक प्रवीण रंजन 2025 पासून. तर महत्त्वाचे उदाहरण देखील पाहूयात. तर दिल्ली मेट्रो, मुंबई विमानतळ किंवा भाभा अणुऊर्जा केंद्र यांसारख्या ठिकाणांचे सुरक्षा व्यवस्थापन CISF कडेच असते. त्यामुळे DG प्रवीण रंजन यांची भूमिका ही थेट सामान्य नागरिकांच्या दैनंदिन सुरक्षेशी जोडली जाते. यानंतर पुढील प्रश्न, इंडो तिबेट सीमा पोलीस म्हणजेच ITBP चे नवीन महासंचालक म्हणजेच DG पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, श्री प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? तर श्री प्रवीण कुमार यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंडो तिबेट सीमा पोलीस दल म्हणजेच ITBP हे आपल्या भारताचे एक प्रमुख अर्धसैनिक दल आहे. तर याची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 रोजी भारत चीन युद्धानंतर करण्यात आली आहे. तर ITBP मुख्यत्वे भारत तिबेट चीन सीमारेषेचे संरक्षण करते. तर हे दल उच्च हिमालयीन भागामध्ये कार्यरत असल्याने याला हिमालयन फोर्स असेही म्हटले जाते. तर विद्यार्थ्यांनो, सप्टेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारने श्री प्रवीण कुमार यांची ITBP चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केली. तर त्यांची नियुक्ती ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. तर यापूर्वी ते गृह मंत्रालयातील विविध जबाबदाऱ्यांवर कार्यरत देखील होते. तर महत्त्वाची माहिती पाहूयात स्टॅटिकची आपण. तर ITBP ची स्थापना 1962 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि नियंत्रण गृह मंत्रालयाचे आहे आणि प्रमुख कामगिरी भारत चीन सीमारेषेचे रक्षण, नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत आणि अंतर्गत सुरक्षा कार्य देखील. ठीक आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सध्याचे DG 2025 चे कोण आहेत? श्री प्रवीण कुमार. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये सिडनी मॅकलॉगलिन लेव्हॉनने महिलांच्या 400 मीटर शर्यतीमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, सुवर्ण पदक जिंकले आहे. कोणते? तर सुवर्ण पदक. त्याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, सिडनी मॅकलॉगलिन लेव्हॉन ही ऑस्ट्रेलियाची प्रमुख ॲथलीट आहे, जिने 400 मीटर धावणीमध्ये जागतिक स्तरावर आपली चमक दाखवलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, 2025 च्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये तिने महिलांच्या 400 मीटर फायनल मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. तर तिच्या विजयाने ऑस्ट्रेलियाला जागतिक ॲथलेटिक्स मध्ये मोठा गौरव दिला. तर 400 मीटर शर्यत ही धावणाऱ्यांची गती, सहनशक्ती आणि टेक्निक या सर्वांची कसोटी असते. तर महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप हे IAAF म्हणजेच वर्ल्ड ॲथलेटिक्स कडून आयोजित केली जात असते. तर विद्यार्थ्यांनो, सिडनी मॅकलॉगलिन लेव्हॉनचा सुवर्ण पदक जिंकण्याचा वेळ आणि स्टाईल जागतिक रेकॉर्ड्सच्या निकट होता, ज्यामुळे ती 400 मीटरच्या इतिहासातील एक प्रमुख धावपटू ठरली आहे. उदाहरण पाहूयात प्रश्नाचे महत्त्वाचे. जर एखादी स्पर्धक 400 मीटर मध्ये 49 सेकंदामध्ये धावली तर ती जागतिक स्तरावर सुवर्ण पदकाची दावेदार ठरते. यानंतर पुढील प्रश्न, भारत आणि ग्रीस यांच्यातील पहिला द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव कधी आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 13 ते 18 सप्टेंबर 2025 दरम्यान. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर भारत आणि ग्रीस यांच्यातील पहिला द्विपक्षीय नौदल संयुक्त सराव 13 ते 18 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित केला गेला आहे. तर हा सराव दोन्ही देशांच्या नौदलातील सामंजस्य वाढविण्यासाठी, सामरिक संवाद आणि परस्पर सामंजस्य सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. तर अशा प्रकारचे सराव सामरिक क्षमतांची तपासणी करतात, नौदलातील आधुनिक तंत्रज्ञान वापराचे ज्ञान वाढवतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सामरिक विश्वास दृढ करतात. यानंतर विद्यार्थ्यांनो, यामध्ये जल सैनिक, शस्त्र संचालन, नौकानयन, बचाव कार्य आणि आंतरराष्ट्रीय समुद्री सुरक्षा प्रक्रियांचा सराव केला जातो. उदाहरण पाहूयात महत्त्वाचे, जसे 2023 मध्ये भारत फ्रान्स नौदल संयुक्त सराव वरुणा आयोजित झाला होता, तसाच भारत ग्रीस सराव देखील समुद्री सुरक्षा आणि सामरिक सहकार्य दृढ करण्यासाठी आयोजित केला गेला होता. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता देश जागतिक वन निधी म्हणजेच ग्लोबल फॉरेस्ट फंड मध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ब्राझील हा देश. कोणता? तर ब्राझील हा देश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक वन निधी हा पर्यावरण संवर्धन आणि जंगलांची टिकाव धरून ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय एक निधी आहे. तर या निधीमध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश ब्राझील ठरला, कारण ब्राझीलच्या अमेझॉन जंगलांचे महत्त्व जागतिक स्तरावर खूप जास्त प्रमाणात आहे. तर ब्राझीलने जंगल संवर्धन, नैसर्गिक संपदा जपणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक वन निधीमध्ये आपले योगदान दिले आहे. तर ही गुंतवणूक जागतिक वातावरणीय धोरणांमध्ये ब्राझीलच्या नेतृत्वाचे उदाहरण ठरते. यानंतर उदाहरण पाहूयात महत्त्वाचे, तर अमेझॉन जंगलाची राखण करण्यासाठी केलेले उपाय आणि निधीतील योगदान हे इतर देशांसाठी मॉडेल ठरले आहे. यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न, तर मोरोक्कोच्या बेरेचिड येथे भारतातील पहिल्या परदेशी संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बेरेचिड मोरोक्को येथे भारताने आपली पहिली परदेशी संरक्षण उत्पादन सुविधा सुरू केली आहे. तर ही सुविधा आपल्या भारताच्या संरक्षण उद्योगासाठी महत्त्वाची पायरी आहे, कारण यामुळे भारत जागतिक स्तरावर आपले संरक्षण उत्पादन विकसित करून निर्यात वाढवू शकतो. यानंतर या उद्घाटन कार्यक्रमाचे नेतृत्व आपल्या भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. तर आपल्या भारताने मोरोक्को सारख्या जागतिक बाजारामध्ये आपली उपस्थिती वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. यामुळे दोन देशांमधील संरक्षण क्षेत्रातील सहकार्य मजबूत होणार आहे आणि स्थानिक रोजगार संधी देखील निर्माण होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, लेह लडाख येथे विद्यार्थ्यांनी व तरुणांनी आंदोलन का केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 4 विशेष मागण्यांसाठी केले आहे. काय, कशासाठी? तर 4 विशेष मागण्यांसाठी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, 24 सप्टेंबर 2025 रोजी लेह लडाख येथे विद्यार्थ्यांनी व तरुणांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले आहे. तर या आंदोलनाला हिंसक वळणही मिळाले. तर आंदोलनकर्त्यांच्या मुख्य 4 मागण्या होत्या. कोणत्या होत्या त्या मागण्या? तर लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, भारतीय संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये म्हणजे 6 शेड्यूल मध्ये लडाखचा समावेश करावा, यामुळे स्थानिक लोकांचे हक्क आणि संसाधनांचे संरक्षण देखील होईल. तिसरी मागणी, लडाखसाठी स्वातंत्र्य लोकसेवा आयोग म्हणजे PSC स्थापन करावा, यामुळे रोजगार निर्मितीमध्ये पारदर्शकता राहणार आहे. लडाखसाठी 2 संसदीय जागा तयार कराव्यात, यामुळे केंद्रामध्ये लडाखचा राजकीय आवाज मजबूत होईल. लक्षात ठेवा. चौथी मागणी. यानंतर महत्त्वाची माहिती स्टॅटिकची पाहून घेऊयात आपण. तर विद्यार्थ्यांनो, लडाख केंद्रशासित प्रदेश झाला केव्हा? तर 31 ऑक्टोबर 2019 मध्ये कलम 370 रद्द झाल्यानंतर. आणि सध्याच्या संसदीय जागा फक्त एक आहे, लडाख लोकसभा मतदारसंघासाठी. आणि 6वी अनुसूची प्रामुख्याने ईशान्य भारतातील आदिवासी भागांना विशेष अधिकार देण्यासाठी. आणि यानंतर लोकांची मागणी, सांस्कृतिक व पर्यावरणीय संरक्षणासाठी लडाखलाही 6व्या अनुसूचीत सामील करावे. उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे महत्त्वाचे, जशी मिझोराम, मेघालय, त्रिपुरा आणि आसामच्या काही भागांना 6व्या अनुसूचीचे संरक्षण आहे, तसेच हक्क लडाखलाही मिळावेत, ही स्थानिकांची प्रमुख मागणी आहे. यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न आहे 92वा. तर 22 सप्टेंबर 2025 रोजी संरक्षण दल प्रमुख ट्राय सर्व्हिसेस अकादमिक तंत्रज्ञान कार्यशाळेचे म्हणजे SATS चे उद्घाटन कोठे करतील? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर
ऑप्शन बी नवी दिल्लीमध्ये करतील. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील सशस्त्र दल आणि शैक्षणिक संस्थांमधील नवोपक्रमांना चालना देण्यासाठी आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी 22 ते 23 सप्टेंबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे ट्राय सर्व्हिसेस अकादमिक तंत्रज्ञान कार्यशाळा म्हणजे TSATS आयोजित केल्या आहे. तर या कार्यक्रमाचे उद्घाटन 22 सप्टेंबर रोजी संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि अमेरिका यांच्यातील युद्धाभ्यास या संयुक्त लष्करी सरावाची 21वी आवृत्ती अलीकडेच कोठे संपली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अलास्कामध्ये. कोठे? तर अलास्कामध्ये संपली आहे. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत आणि अमेरिकाचा संयुक्त लष्करी सराव युद्धाभ्यास 2025 अलास्का येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. तर 1 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या सरावामध्ये दोन्ही देशांच्या सैन्यातील 450 सैनिकांनी भाग घेतला होता. यानंतर पुढील प्रश्न, तिन्ही दलांनी म्हणजे लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी चांगले समन्वय आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रथमच किती संयुक्त लष्करी ठाणी स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकूण 3. किती? तर एकूण 3 ठाणी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताच्या उच्च लष्करी अधिकाऱ्यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी निर्णय घेतलेला आहे की तिन्ही सेवांमध्ये चांगले समन्वय आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी देशामध्ये पहिल्यांदाच 3 संयुक्त लष्करी ठाणी स्थापन केली जाणार आहेत. तर संयुक्त सैन्य स्टेशनचा अर्थ काय आहे? तर संयुक्त लष्करी तळ म्हणजे लष्कर, नौदल आणि हवाई दलाशी जोडलेल्या सर्व सुविधा एकत्र केल्या जातील. तर सध्याचे लष्कर प्रमुख आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख आहेत ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, हवाई दल प्रमुख आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. यानंतर पुढील प्रश्न 95वा, तर पारादीप बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे जिथे अदम्य वर्गातील फास्ट पेट्रोल व्हेसल्सचे पहिले जहाज कार्यान्वित झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ओडिशा या. कोणत्या? तर ओडिशा या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, पारादीप बंदर हे ओडिशा राज्यामध्ये आहे जिथे भारतीय तटरक्षक दलाचे जहाज म्हणजेच ICGS चे अदम्य फास्ट पेट्रोल व्हेसल्सच्या अदम्य वर्गातील पहिले जहाज कार्यान्वित झाले आहे. तर हे जहाज भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी बनावटीचे आणि बांधलेले जलद गस्त जहाज आहे जे 19 सप्टेंबर 2025 रोजी पारादीप येथे कार्यान्वित झालेले आहे. तर मुख्य मुद्दे काय आहेत या प्रश्नाचे महत्त्वाचे? तर स्थान पारादीप बंदर ओडिशा, जहाजाचे नाव ICGS अदम्य वर्गाच्या जलद गस्त जहाजांच्या मालिकेतील एक पहिला वर्ग. यानंतर कमिशनिंग 19 सप्टेंबर 2025 रोजी, बिल्डर गोवा शिपयार्ड लिमिटेड आणि वैशिष्ट्य आहेत याची, हे पूर्णपणे स्वदेशी पद्धतीने विकसित केलेले पहिले जहाज आहे. लक्षात ठेवा वैशिष्ट्य. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये 524 वर्ष जुन्या त्रिपुरा सुंदरी मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए त्रिपुरा या. कोणत्या? तर त्रिपुरा या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये त्रिपुराच्या गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथे असलेल्या 524 वर्ष जुन्या त्रिपुरा सुंदरी मंदिराच्या पुनर्विकसित संकुलाचे उद्घाटन केले आहे. तर हे मंदिर आपल्या भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक आहे आणि धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे देखील मानले जाते. तर हा पुनर्विकास प्रकल्प पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिसाद तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा वाढ मोहीम आहे. तर या योजनेअंतर्गत राबविण्यात आलेला त्रिपुरा सरकारनेही 7 कोटी रुपयांचे योगदान दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण त्रिपुराविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर त्रिपुराची राजधानी आहे अगरतळा. सध्याचे मुख्यमंत्री मनिक सहा, सध्याचे राज्यपाल NK इंद्रसेन रेड्डी. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न 97वा, तर सिंगापूर येथे झालेल्या 25व्या आशियाई प्रादेशिक परिषदेमध्ये इंटरपोल आशियाई समितीचे सदस्य म्हणून नुकतीच कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपल्या भारत देशाची निवड झाली आहे. कोणाची? तर आपल्या भारताची. लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात विद्यार्थ्यांनो शॉर्टमध्ये. तर
सायबर गुन्हे, वन्यजीव गुन्हे यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सिंगापूरमध्ये झालेल्या 2 दिवसांच्या 18 आणि 19 सप्टेंबरमध्ये या बैठकीमध्ये 49 देशांतील सुमारे 165 सहभागी एकत्र आले आहेत. तर इंटरपोलचे मुख्यालय आहे लिओन, फ्रान्समध्ये. अध्यक्ष अहमद नासेर अल रायसी. लक्षात ठेवा. यानंतर 98वा प्रश्न. तर आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी डॉक्टर हिमांशू कुलकर्णी ठरले आहेत. कोण आहेत? तर डॉक्टर हिमांशू कुलकर्णी. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पुण्यातील प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर हिमांशू कुलकर्णी हे आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार मिळवणारे भारतीय उपखंडातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. तर हा प्रतिष्ठित पुरस्कार 2009 पासून दर 2 वर्षांनी अमेरिकेतील ओक्लाहोमा विद्यापीठाच्या वॉटर सेंटरद्वारे प्रदान केला जात आहे. तर विकसनशील देशांमध्ये पाणी पुरवठा आणि स्वच्छता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. तर या पुरस्काराचे स्वरूप 25,000 अमेरिकन डॉलर्स रोख आणि एक ट्रॉफी असे आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 99वा प्रश्न. आपल्या भारताने 11व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये कधी प्रवेश केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 24 सप्टेंबर 2025 रोजी प्रवेश केला आहे. केव्हा? तर 24 सप्टेंबर 2025 रोजी. महत्त्वाचा प्रश्न आहे खूप. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात सर्व विद्यार्थ्यांनी. तर 24 सप्टेंबर 2025 रोजी दुबई येथे झालेल्या आशिया कपच्या सुपर 4 सामन्यामध्ये आपल्या भारताने बांगलादेशवर 41 धावांनी मात करून सलग 11व्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. तर आपल्या भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 168 धावा केल्या व प्रतिसादामध्ये बांगलादेश 127 धावांसह सर्व बाद झाला. तर या विजयामुळे भारताने फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केलेले आहे. तर आता पाकिस्तानने सुपर 4 मध्ये बांगलादेशवर विजय मिळवला. तर भारताचा सामना रविवारी पाकिस्तानशी होऊ शकतो. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण या प्रश्नाची स्टॅटिकची. तर आशिया कपची सुरुवात 1984 मध्ये झाली UAE मध्ये आणि सर्वाधिक विजेतेपद भारत देशाचे आहे 7 वेळा. 2025 फायनल आपल्या भारताचा 11वा फायनल प्रवेश आहे हा आणि संभाव्य फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान असू शकतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे महत्त्वाचे. तर 2018 मध्येही UAE मध्येच आपल्या भारताने बांगलादेशला पराभूत करून आशिया कप जिंकला होता. त्यामुळे 2025 मध्ये पुन्हा बांगलादेशवर विजय मिळवणे हा इतिहासाशी जोडलेला क्षण ठरलेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 100वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. तर पाकिस्तानने कोणत्या अरब देशासोबत संरक्षण करार केला आहे ज्या अंतर्गत एका देशावर हल्ला केल्यावर दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सौदी अरेबिया. या कोणत्या? तर सौदी अरेबिया या. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात आपण. तर पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स एग्रीमेंट आहे. या कराराअंतर्गत एका देशावर हल्ला हा दुसऱ्या देशावर हल्ला मानला जात असतो. तर कराराचे नाव स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स एग्रीमेंट असे आहे, म्हणजेच SMDA. तर या करारामुळे पाकिस्तानला आपली कमकुवत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सौदी अरेबियाकडून अधिक पैसे मिळविण्याचा मार्ग देखील मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सौदी अरेबियाविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात स्टॅटिकची. राजधानी आहे रियाद, चलन आहे सौदी रियाल. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या महिन्याच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. खूप सोपे आणि खूप महत्त्वाचे हे दोन्ही प्रश्न आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर प्रश्न पाहूयात. नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न. आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले आहे? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 1000 लाईक ठेवलेलं आहे. किती? फक्त 1000 लाईक. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपले 1000 लाईक लवकरात लवकर पूर्ण करा आणि कॉमेंटमध्ये देखील या दोन्ही प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी देण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.